जय शिवराय, जय भीम, जय लवचिक। मी डॉक्टर मनोहर दोडके सर, सामाजिक कार्यकर्ता। आज आपणा सर्वांच्या सिन्नरवासियांच्या समोर मी काही सिन्नर शहरातील काही समस्या समोर आणू इच्छितो। याचं कारण असं आहे की 3 वर्षापूर्वी फार मोठा या नदीला पूर आलेला होता आणि सांगायचं म्हणजे कित्येक लोकांचे संसार वाहून गेले, काहींच्या दुचाक्या वाहून गेल्या, कित्येक लोकांचं गोरगरीब जनतेचे अमाप नुकसान झाले की अजूनही ते भरून निघालेलं नाही आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता हे 3रं वर्ष जवळपास तो महापूर येऊन गेल्यानंतर पावसाळा सुरू झालेला आहे। ठीक आहे, अजून पाऊस आलेला नाही, मान्य करतो, पण उद्याच समजा किंवा आज रात्रीतून जर भयंकर मोठा पाऊस जर आला आणि हा नगर परिषदेने काहीतरी थोडंफार उकरलं आहे आणि त्याचा बाजूला डेपो मारून ठेवलेला आहे त्या मलब्याचा, उद्या हाच पुन्हा एकत्र येईल, पुन्हा ही नदी ब्लॉक होईल, पुन्हा पाणी शिरेल लोकांच्या घरामध्ये, पुन्हा लोक बेघर होते, पुन्हा लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागेल। माझा नगर परिषद सिन्नर यांना एक प्रश्न आहे की हा मलबा तुम्ही JCBने काढल्यानंतर हा लगेच ट्रॅक्टर्स वगैरे आणून तुम्ही त्याच्यामध्ये भरून त्याची विल्हेवाट का लावली नाही? आज 7-8 दिवस झाले हा मलबा मी बघतोय, हा इथेच आहे। याच प्रकारे तिकडं बघा, तोही मलबा त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांनी, म्हणजे सरळ नगर परिषदेचं लोकांच्या ह्या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे। आणि म्हणून मी अशा कित्येक समस्या आहे सिन्नर नगर परिषदेच्या अंतर्गत सिन्नर शहराच्या या सगळ्या या फाईलमध्ये ठेवलेल्या आहे आणि मी लवकरच नगर विकास सचिव यांच्याकडे व संबंधित माननीय मंत्री महोदयांकडे जाऊन या सर्व तिथे त्यांना दाखवणारे आणि निश्चित सिन्नर शहरवासियांना न्याय मिळेल यासाठी मी प्रयत्न करणारे आणि प्रयत्न हे 100% करणारे। त्याच्यानंतर सिन्नर नगर परिषदेचे जे कोणी ह्या गोष्टी टाळाटाळ करत असेल त्यांच्यावर निश्चित कायदेशीर कारवाई करा।